आणि दरम्यान एक मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणासंदर्भातील या क्षणाला एक मोठी अपडेट, ती म्हणजे आरोपी भावेश भिडेला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर मोठी आणि महत्त्वाची बातमी या क्षणाला आपण पाहतोय। घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणासंदर्भातील ही अपडेट समोर येते, ती म्हणजे भावेश भिडेला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। घाटकोपर दुर्घटनासंदर्भात या क्षणाला ही महत्त्वाची अपडेट, आरोपी भावेश भिडेला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। घाटकोपर प्रकरण आपण पाहिलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये जवळपास 17 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि याबाबत 29 मे पर्यंत भावेश भिडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। मुंबईहून आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरिंडा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। डॅरिल, ही महत्त्वाची आणि अपडेट घाटकोपर दुर्घटना प्रकरणासंदर्भातील समोर येते, काय तपशील समोर येत आहेत? नक्की तेजस, आपण पाहिलं तर मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग दुर्घटना झाली होती। त्या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते आणि या प्रकरणातील जो मुख्य आरोपी असलेल्या भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या। आणि आता घाटकोपरचा जो फलक दुर्घटना प्रकरण आहे त्यात जो आरोपी आहे भावेश भिंडे याला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती वाढवण्यात आली आहे। आपण पाहिलं तर आज 26 मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, पण मात्र अजून 3 दिवस जे आहे ते त्यांची पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। तेजस, अगदी डायरेक्टली आपण पाहतो या सगळ्या प्रकरणात एक नवीन वळणं पाहायला मिळालेली होती आणि दरम्यान 29 मे पर्यंत पोलीस कोठडी आता या भावेश भिडेला सुनावण्यात आलेली आहे। सगळ्या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार आहे या सगळ्या संदर्भात पोलिसांनी काही माहिती दिली आहे का? नक्की तेजस, पाहिलं तर आपण जेव्हा हे प्रकरण घडलं होतं, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना जेव्हा झाली होती, तेव्हा भावेश भिंडे जो आरोपी आहे, मुख्य आरोपी आहे, तो फरार झाला होता आणि त्यानंतर मुंबई पोलीस त्याचा शोध घेत होती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती। आता त्याला जी आहे ते पोलीस कोठडी जी आहे ते अधिक सुनावण्यात आली आहे आणि अजून 3 दिवस या कोठडीत वाढ करण्यात आली आहे। पोलिसांकडून जी माहिती आली आहे, जी माहिती सूत्रांनी दिली आहे, ती माहिती अशी आहे की पोलीस जे आहे ते अधिकचा या संदर्भातील तपास करत आहे आणि भावेश भिंडे यांनी अजून जसा ज्या प्रकारचा जो आपण म्हणू शकतो की पोलिसांना जी माहिती पाहिजे ती माहिती अजून भावेश भिंडे त्या पद्धतीने सहकार्य करत नाही आणि त्यासाठी पोलिसांनी अजून जी आहे पोलीस कोठडी ती अजून आणखी वाढून मागितली आणि या संदर्भात आता त्यांना तशी कोठडी सुनावण्यात आली आहे, वाढ झाली आहे आणि या संदर्भात पुढील पोलीस काय तपास करणार हे पाहावं लागेल। तेजस, अगदी पुढच्या तपासामध्ये सर्व या प्रकरणासंदर्भात अनेक माहिती निष्पन्न होणार आहे। धन्यवाद डॅरिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। डॅरिल मिरांडा हे आपले मुंबईचे प्रतिनिधी होते, ते माहिती देत होते।